नमस्कार मित्रांनो, मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, शासनाकडून लाडक्या बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांसाठी आता ई-केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे। आता जर का तुम्ही ई-केवायसी करण्यासाठी गेलात आणि वेबसाईटवरती गेल्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकतात, आधार नंबर टाकल्यानंतर जेव्हा तुम्ही कॅप्चा फिल करतात आणि कॅप्चा फिल केल्यानंतर जेव्हा तुम्ही मी सहमत आहे अशा बटनावरती क्लिक करून OTP जेव्हा सेंड करतात, तेव्हा तुम्हाला दोन प्रकारचे प्रॉब्लेम येत आहेत, दोन प्रकारचे एरर तिथे दिसत आहेत। तर सगळ्यात पहिला एरर म्हणजे तुमचा इथे OTP सेंड होत नाहीये आणि दुसरा एरर म्हणजे तुम्हाला तिथे दिसतंय की तुमचा जो काही आधार नंबर आहे तो पात्र यादीमध्ये समाविष्ट नाहीये। तर अशा प्रकारचे एरर नेमके का दिसत आहेत, एरर दिसण्याचं नेमकं कारण काय आहे आणि त्याच्यावरती नेमकं सोल्युशन काय करायचं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे। आणि जर का तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा, त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओचे अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील। तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला आता सुरुवात करूयात। आता लाडकी बहिणीची ई-केवायसी कशी करायची ते मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे आणि ती ई-केवायसी करताना काय काय प्रॉब्लेम येतात ते सुद्धा तुम्हाला आता दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला लाडकी बहीण योजना KYC असं सर्च करायचं आहे। त्यानंतर ladkibahn.maharashtra.government.in या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर आपण समोर बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे। तर आपल्याला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, नंतर तुमचा कॅप्चा टाकायचा आहे आणि नंतर मी सहमत आहे अशा याच्यावर क्लिक करून आपल्याला OTP सेंड करायचा आहे। सगळ्यात आधी मी माहिती भरून घेतो। आधार नंबर टाकायचा आहे, आता आपण कॅप्चा टाकून घेणार आहोत। हे जे काही शेजारी आकडे दिसत आहेत तेच तुम्हाला इथे बॉक्समध्ये टाकून घ्यायचे आहेत, त्यालाच कॅप्चा असं म्हणतात। आता कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे खाली मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा इथे काय एरर येतोय, अनेबल टू सेंड OTP। तर बघू शकतात मित्रांनो, अनेबल टू सेंड OTP अशा प्रकारचा एरर तुम्हाला दिसू शकतो। याच्यामध्ये आता बऱ्याच जणांना एक वेगळा एरर दिसतोय, त्याच्यामध्ये तुमचा आधार क्रमांक पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा प्रकारचा मेसेज सुद्धा तिथे येत आहे। त्यानंतर बऱ्याच जणांना OTP तर जातोय, परंतु OTP मोबाईलवरती यायला भरपूर सारा वेळ लागत आहे। जास्त वेळ लागल्यामुळे टायमिंग संपून जातोय, त्याच्यामुळे तुमची ई-केवायसी पूर्ण होत नाहीये। अशा प्रकारचे भरपूर सारे एरर तिथे येत आहेत। आता मित्रांनो, तुम्हाला कोणत्या प्रकारचा एरर येत आहे ते तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करू शकता, त्याच्यावरती आपण सोल्युशन घेऊन येऊ। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एरर तुम्हाला दिसू शकतात। आता जर का तुम्हाला अशा प्रकारचे एरर दिसत आहेत तर हे नेमके कोणत्या कारणामुळे दिसत आहेत, याच्यावरती आता नेमकं सोल्युशन काय आहे आणि नेमकं काय करायचं आहे तेच आपण आता जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, आता तुम्हाला हे जे काही एरर दिसत आहेत हे बघून तुम्हाला घाबरून जायचं कोणतंही कारण नाही आहे, कारण की आता जे काही एरर दिसत आहेत त्याचं कारण म्हणजे ही जी काही वेबसाईट आहे मित्रांनो, ती 2 दिवसापूर्वीच चालू झाली आहे। KYCचं ऑप्शन 2 दिवसापूर्वीच आलं आहे, त्याच्यामुळे KYC करताना भरपूर साऱ्या लाडक्या बहिणी एकाच वेळेस प्रयत्न करत आहेत आणि जास्त लोक एकाच वेळेस इथे वेबसाईटवरती आल्यामुळे इथे लोड येऊन वेबसाईट क्रॅक होते आणि क्रॅक झाल्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे एरर तुम्हाला दिसू शकतात। त्याच्यामुळे मित्रांनो, थोडे दिवस तुम्हाला थांबून जायचं आहे, 10 ते 12 दिवस थांबून जा। त्याच्यानंतर जेव्हा ही वेबसाईट पूर्णपणे ॲक्टिव्ह होऊन जाईल, पूर्णपणे वेबसाईट स्टेबल होऊन जाईल, त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे। त्याच्यामुळे कोणीच घाई करायची नाही आहे। जर तुम्ही घाई करून चुकीच्या पद्धतीने KYC केलीत, चुकीच्या पद्धतीने उत्तरे इथे टाकून दिली तर तुम्हाला तुमचे 1500 रुपये कायमचे तुमचे बंद होऊ शकतात, तुमचा लाभ इथे बंद होऊ शकतो। त्याच्यामुळे तुम्हाला जरा काळजी घ्यायची आहे। कोणीही घाई करू नका, लवकरात लवकर ई-केवायसी करण्याचा प्रयत्न कोणीही करू नका। मित्रांनो, आज मी या वेबसाईटवरती जेव्हा गेलो होतो तेव्हा ही वेबसाईट चालतच नाही आहे, वेबसाईटच इथे डाऊन झाली आहे मित्रांनो। त्याच्यामुळे कोणीही घाई करायची नाही आहे। आता थोडे दिवस थांबून जा, जेव्हा ही वेबसाईट पूर्णपणे ॲक्टिव्ह होऊन जाईल, पूर्णपणे स्टेबल होऊन जाईल, जेव्हा व्यवस्थितपणे ई-केवायसीची प्रक्रिया इथे चालू होऊन जाईल, तेव्हा आपण सविस्तरपणे एक वेगळा व्हिडिओ घेऊन येऊ। त्याच्यामध्ये आपण ई-केवायसी कशी करायची आहे, KYC केल्यानंतर आधार नंबर कोणता टाकायचा आहे, कोणाचा टाकायचा आहे, आता सर्व प्रक्रिया झाल्यानंतर इथे तुम्हाला काही प्रश्न इथे विचारले जातील, तर त्या प्रश्नांची उत्तरे नेमकी काय द्यायची आहेत, कोणते उत्तर इथे द्यायचे आहेत ते मी तुम्हाला सविस्तरपणे त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे।
त्याच्यामुळे मित्रांनो घाई करायची नाही आहे. आपण लवकरच एक सविस्तरपणे एक व्हिडिओ घेऊन येऊ, त्याच्यामध्ये सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला देऊन टाकेल आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतरच तुम्हाला KYC करायची आहे. कारण की जर तुम्ही घाईघाईमध्ये KYC करून टाकलेत तर तुम्हाला इथे तोटा सहन करावा लागू शकतो. तर या गोष्टीची तुम्हाला इथे काळजी घ्यायची आहे. तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर का तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. तर चला तर मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.